एका भक्ताच्या आयुष्यात असा प्रसंग आला की सर्व दरवाजे बंद झाले होते. पण शेवटच्या क्षणी स्वामी समर्थांनी अशी कृपा केली की सगळं आयुष्य बदललं. आजची ही स्वामी समर्थांची खरी भक्ती कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपण पाहत आहात ज्योती शिंगे चॅनेल. आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांची एक हृदयस्पर्शी भक्ती कथा आणि तिचा गोड अर्थ. अक्कलकोट जवळच्या एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. तो स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त होता. रोज सकाळी उठून तो स्वामींचं नाम घेत असे, जय जय स्वामी समर्थ. पण काळाने त्याची कठोर परीक्षा घेतली. एक वर्ष दुष्काळ पडला. शेतात काहीच पिकले नाही. घरात अन्नाचा दाणा उरला नाही. घरच्यांनी विचारलं, आता काय करायचं? शेतकरी शांतपणे म्हणाला, माझे स्वामी समर्थ आहेत ना, ते नक्की काहीतरी मार्ग काढतील. दिवस गेले, परिस्थिती अजून वाईट झाली, पण त्याने नामस्मरण सोडलं नाही. एक दिवस तो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला गेला. डोळ्यात पाणी आले, मनात वेदना. तो काही बोलायच्या आधीच स्वामी समर्थ म्हणाले, अरे भिवू नकोस, पुढच्या आठवड्यात तुझ्या घरात सुख येईल. भक्ताला आश्चर्य वाटलं, पण विश्वास होता. आणि खरोखरच आठवड्याभरात गावात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याच्या शेतात भरघोस पीक आलं. घरात आनंद परत आला. भक्ताच्या डोळ्यात अश्रू आले. स्वामी, तुमची कृपा अपार आहे. स्वामी भक्तांनो, या कथेचा अर्थ खूप खोल आहे. जेव्हा आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटतं, जेव्हा मार्ग दिसत नाही, तेव्हा घाबरायचं नाही. स्वामी समर्थ आपली परीक्षा घेतात, सोडून देत नाहीत. या कथेतून आपण काय शिकतो? श्रद्धा कधी सोडू नका. संकटात नामस्मरण वाढवा. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा. कारण स्वामी समर्थांच्या दरबारात उशीर होतो, पण अंधार कायम राहत नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला स्वामी समर्थावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय स्वामी समर्थ. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेही लिहा. मला वाचायला खूप आवडतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी समर्थाच्या अजून भक्ती कथा पाहण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओवर नक्की क्लिक करा. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.